नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जगातील सर्वात मोठी गॅस फील्ड असलेल्या साऊथ पार्स गॅस फील्डवरती इस्रायलने हल्ला केल्याचं समोर आलेलं आहे. यानंतर होणारे परिणाम काय, नेमका साऊथ पार्स ऑइल फील्ड आहे कुठे, यानंतर जगभरातील देशांवरती याचा काय परिणाम होईल यावरती आपण इथे लक्ष देणार आहोत. हा हल्ला झाल्यानंतरच डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत मोठा खुलासा केलेला आहे. डोनाल्ड ट्रम्पने म्हणलंय की इस्रायल आउट ऑफ अँगर ऑफ व्हॉट हॅज टेकन प्लेस इन द मिडल ईस्ट has violently lashed out at a major facility known as South Pars gas field in Iran. त्यांनी त्यानंतर म्हटलंय की a relative small section of whole has been hit, म्हणजे फक्त छोट्याशा भागावरती हल्ला करण्यात आलेला आहे. युनायटेड स्टेट्स नेव नथिंग अबाउट दिस पर्टिक्युलर अटॅक. इथं महत्वाचं काय आहे की अमेरिकेला या बाबतीत कुठलीही कल्पना नाही. इराणने कतारच्या LNG फॅसिलिटीच्या काही भागावरती सुद्धा हल्ला केलेला आहे आणि त्यांनी म्हटले की यानंतर कोणताही हल्ला इस्रायलद्वारे या फील्डवरती करण्यात येणार नाही, म्हणजे एनर्जी सेक्टरवरती करण्यात येणार नाही, याचं ट्रम्प यांनी आश्वासन इथं दिलेलं आहे. ट्रम्प यांनी म्हटले की आय डू नॉट वॉन्ट टू ऑथराइज दिस लेवल ऑफ व्हायलन्स अँड डिस्ट्रक्शन बिकॉज ऑफ द लॉंग टर्म इम्प्लिकेशन्स इट विल हॅव अ फ्युचर ऑफ इराण. बट इफ कतार्स LNG इज अगेन अटॅक, जर कतारच्या LNG वरती पुन्हा हल्ला झाला, आय विल नॉट हेजिटेट टू डू सो. पूर्ण क्षमतेनुसार आम्ही हल्ला करायला तयार असू, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ या सोशल नेटवर्किंग साईटवरती सांगितलंय. त्यानंतर बातम्यामध्ये सुद्धा अमेरिकेला या बाबतीत कल्पना नाही. इस्रायलचा दुसरा हल्ला आहे जो की एखाद्या गॅस फील्डवरती किंवा पेट्रोलियम फील्डवरती हल्ला करण्यात आलेला आहे. पहिला होता तेहरान इथल्या ऑइलच्या स्टोरेजवरती आणि त्यानंतर साऊथ पार्स इथल्या गॅस फील्डवरती इस्रायलने हल्ला केला. त्यानंतर इराणने सुद्धा कतारच्या प्लांटवरती हल्ला केला. आता आपण बघू साऊथ पार्स वायू क्षेत्र नेमका आहे काय. साऊथ पार्स वायू क्षेत्र हे जगातील सर्वात मोठे नैसर्गिक वायू क्षेत्र आहे. हा कतार सोबत सामायिक असलेला एकाच विशालसाठीचा एक भाग आहे. पर्शियन आखातामध्ये स्थित आहे. इराण याला साऊथ पार्स म्हणून ओळखतं. कतार याला नॉर्थ डोम गॅस फील्ड म्हणून याला ओळखतं. आता नेमकं हे क्षेत्र आहे कुठं. पर्शियन आखातात दोन देशांमध्ये सामायिक आहे, इराण आणि कतार. सुमारे 3700 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये हे वायू क्षेत्र सामावलेलं आहे. इराणचा 2/3 भागावरती ताबा आहे. कतारचा सुमारे 1/3 भागावरती ताबा आहे. तर आपण इथं बघू फार्सची खाडी, पर्शियन गल्फ, इथं गल्फ ऑफ ओमान, त्यानंतर UAE, स्ट्रेट ऑफ होर्मुझ, त्यानंतर हा जो लाल रंगाचा जो भाग आहे साऊथ पार्स वायू क्षेत्र, जर आपण बघितलं कतारच्या जवळ आहे आणि इराणच्या समुद्र क्षेत्रामध्ये आलेला आहे. तर याला खेटून येणारे देश कोणकोणते आहेत तर सौदी अरेबिया सुद्धा आहेत, कुवेत आणि इराक. 20% व्यापार ह्या भागात होतो. साऊथ पार्स वायू क्षेत्र जे आहे त्या बाजूला असणारे ऑइल फील्ड सुद्धा आहेत. साऊथ पार्स जी झाली ही गॅस फील्ड आहे आणि ऑइल फील्ड जर आपण बघितली तर यात आपल्या लक्षात येईल की कतारमध्ये आणि इराणमध्ये या दोघांच्या जलक्षेत्रामध्ये, सागरी क्षेत्रामध्ये हा भाग येतो. आणि ऑइल फील्ड जर आपण बघितल्या, खूप सारे ऑइल फील्ड आहे. सौदी अरेबिया, कुवेत, इराक किंवा इराण किंवा UAE. पण गॅस फील्ड, CNG LPGच्या गॅस फील्ड ह्या भागात 20% साठा आहे. बाकी इराणमध्ये बाकीच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसून येतो, पण ह्या ठिकाणी जगातला सर्वात मोठा साठा आपल्याला इथे दिसून येतो. त्यासाठी साऊथ पार्स वायू क्षेत्र हे जगाच्या दृष्टीने, अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. महत्वाचं काय तर ऊर्जा महासत्ताचा जर दर्जा टिकवायचा असेल तर साऊथ पार्स वायू क्षेत्र खूप महत्वाचं आहे. जगातील ज्ञात नैसर्गिक वायू साठ्यापैकी सुमारे 20% साठा या भागात आहे. जगातील ऊर्जा पुरवठ्यापैकी अत्यंत महत्वाचा आहे. आर्थिक कणा म्हणून इराणसाठी महसुलाचा प्रमुख स्रोत आहे. घरगुती ऊर्जेच्या गरजांना आधार देण्यासाठी जास्त करून इराण याचा वापर करतो, कारण इराणवरती अमेरिकन सँक्शन असल्यामुळं इराण बाकीच्या देशांना एक्सपोर्ट नाही करू शकत. पण कतारच्या बाबतीत एक्सपोर्ट करू शकतो बाकीच्या देशांना, कारण ओपन इकॉनॉमी आहे, कुठल्याही प्रकारचं अमेरिकन सँक्शन नाही, कुठल्या प्रकारची बंधनं नाहीत त्यामुळं. तर त्यामुळं एक अव्वल LNG निर्यातदार देश बनलेला आहे सध्या कतार. त्यानंतर सामरिक महत्व काय याचं, साऊथ पार्स वायू क्षेत्र जे कतारच्या नॉर्थ डोम वायू क्षेत्राशी सामरिक आहे हे तर तुम्हाला माहिती आहे. हे केवळ एक ऊर्जा संसाधन नाही तर जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था आणि सुरक्षा यांना आकार देणारी भूराजकीय महाशक्ती आहे.
तेलावरती अवलंबित्व कमी करण्याचं काम साऊथ पार्स वायू क्षेत्र करतं, कारण हे वायू क्षेत्र आहे आणि तेल क्षेत्र नाही. रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव चालू असल्यामुळं रशियाकडनं येणारं गॅस सध्या युरोपमध्ये बंद आहे. तर सध्या युरोप कुठनं गॅस घेतोय, तर ते कतारकडनं. तर त्यासाठी कतार हा अत्यंत महत्त्वाचा देश ठरतोय त्यांच्यासाठी. कतारचे सर्वात मोठे LNG निर्यातदार देश कोणते? युरोप, त्यानंतर भारत, चीन आणि जपान. तर आपण बघूयात इराण आणि कतारमधल्या निर्यात आणि तंत्रज्ञानाच्या तुलनात्मक आढावा घेऊयात आपण. तर निर्यात रचनामध्ये सर्वात मोठा फरक दिसून येतो. कतार जगातील LNG महासत्ता बनली आहे. पुरवठ्यापैकी 20% वाटा कतारच्या जवळ आहे. निर्याताचं प्रमाण आहे 81 दशलक्ष टन प्रति वर्षाला त्याचं उत्पादन करतोय. प्रमुख बाजारपेठा भारत, चीन, जपान आणि युरोप. आणि LNG साठी महत्त्वाचं म्हणजे कतार हा LNG जहाजांचा वापर करतोय, जेणेकरून जगभरात त्याची व्याप्ती आपल्याला दिसून येते. इराणच्या बाबतीत हा प्रकार वेगळा आहे, कारण इराण प्रामुख्याने देशांतर्गत गरजांवर लक्ष केंद्रित करतोय. मोठ्या प्रमाणात वायूचं उत्पादन करतो आणि 90% पेक्षा अधिक वायू देशांतर्गत वापरला जातोय. आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त दोनच, तुर्की आणि इराक, जे की त्याचे शेजारी देश आहेत, त्यांनाच पाईपलाईनद्वारे इराण निर्यात करतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे LNG ची कुठलीही लक्षणीय निर्यात कुठल्याही देशाला नाही, त्यामुळे प्रादेशिक बाजारापुरतं मर्यादित आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ इराणसाठी खुली नाही. जर बघितलं तंत्रज्ञानाचा स्तर काय, कतारचा तंत्रज्ञानाचा स्तर हा प्रगत आणि जागतिक तंत्रज्ञान आहे, कारण परकीय गुंतवणूक कतारमध्ये जास्त प्रमाणात होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतोय. LNGचं द्रवीकरणाचे प्रकल्प आणि सागरी उत्खननामध्ये गॅस टू लिक्विडचे प्रकल्प जास्त प्रमाणात उभारले गेलेत. आणि याचा प्रमुख भागीदार कोण आहे? आंतरराष्ट्रीय कंपन्या, एक्सॉन मोबिल, शेल, टोटल एनर्जीज. आणि इराणवरती निर्बंध असल्यामुळे मर्यादित तंत्रज्ञान आहे, पाश्चात्य निर्बंध आहेत, मर्यादित परकीय गुंतवणूक आहे, LNG तंत्रज्ञानाचा अभाव आहे आणि दाब नियंत्रण प्रणाली, जसं की आपण आपल्या CNG सिलेंडरमध्ये बघतो, गॅस आहे पण त्याला दाब दिल्यानंतर त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर होतं, गॅस टू लिक्विड. तर ही प्रणाली सध्या इराणमध्ये नाहीये. तंत्रज्ञानाच्या स्तरामध्ये इराण हा खूप पछाडलेला दिसून येतो आपल्याला. तर या हिशोबाने आपण बघूयात परीक्षेला कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पहिला प्रश्न आपण बघू, साऊथ पार्स गॅस फील्ड संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. हा जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूसाठा आहे. तो पूर्णपणे इराणच्या ताब्यात आहे. तो कतार सोबत सामायिक आहे. तर पहिल्याचं 1 आणि 2 बरोबर, तर दुसऱ्याचं 1 आणि 3 बरोबर, 2 आणि 3 बरोबर, किंवा 1, 2 आणि 3 बरोबर. तर याचं उत्तर जर आपण बघितलं, हा जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूसाठा आहे, बरोबर. तो पूर्णपणे इराणच्या ताब्यात आहे, तर नाही. तर हा सामायिक आहे, इराण आणि कतार. तो कतार सोबत सामायिक आहे, तर 3. तर याचं उत्तर 1 आणि 3. तर याचं ऑप्शन आहे 2. त्यानंतर पुढचा प्रश्न, कतार हा इराणपेक्षा जास्त गॅस निर्यातीत पुढे का आहे? ऑप्शन आहे अधिक नैसर्गिक वायू साठा आहे, तर चूक. प्रगत LNG तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोच, बरोबर. कमी लोकसंख्या असल्यामुळे नाही. फक्त पाईपलाईनद्वारे निर्यात, तर नाही. तर महत्त्वाचं LNG तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोच. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ज्याचं की उत्तर तुम्ही द्यायचं आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचे सामरिक महत्त्व काय आहे? हा पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडतो. जगातील गॅस व तेल वाहतुकीचा मोठा भाग इथून जातो. तो पूर्णपणे एका देशाच्या नियंत्रणाखाली आहे. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.